नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नुकतंच प्राजक्ता शुक्रे हिने बिग बॉस मराठी सीझन 6 याच्या घरातून एक्झिट घेतली आहे. तर चला तर मग त्यांचा आता आपण प्रवास जाणून घेऊया. सगळ्यात पहिले कशी आहेस प्राजक्ता? मी मस्त आहे तनया, तू कशी आहेस? एकदम मजेत. आणि आतापर्यंत म्हणजे जेवढे दिवस तू आज होतीस बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरात, तेव्हा तो प्रवास कसा होता हे मला जाणून घ्यायला खूप आवडेल. खूप छान प्रवास होता. खूप शिकले त्या घरात आणि खूप माझी चेकलिस्ट मधनं की पेशन्स माझा किती आहे, एन्ड्युरन्स किती आहे, किती नियमात मी राहू शकते, हे सगळे व्यवस्थित चेक झाले आहे. कठीण गेम आहे. गेम शो हा फॉर्मॅट खूप कठीण आहे आणि बाहेरनं बघायला एवढं कठीण वाटत नाही, कारण जेव्हा मी पण ऍज अन ऑडियन्स बघायची तर असं नाही वाटायचं की कठीण आहे, पण तिकडे राहून आल्यावर मला कळतंय की ते तुमच्या मेंटल लेवल, इमोशनल लेवलला एवढं म्हणजे चेक केलं जातं, एवढं प्रेशर आहे त्या घरात की त्यात सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण आहे. खूप म्हणजे असं एक्झिस्ट पटकन एखादा माणूस करू नाही शकत असं आहे का? नाही म्हणजे विचार कर ना की माझं रोजचं जे लाईफ आहे, ज्यात मी स्टुडिओला जाते, काहीतरी क्रिएटिव्हिटी स्टिम्युलेट होते, मी गाणं बनवते, रेकॉर्डिंग करते किंवा शोज करते, वर्सेस त्याच चार दिवाऱ्यामध्ये राहायचं आणि अशा लोकांबरोबर राहायचं जे माहिती की तुम्हाला नावं ठेवतात तिकडे कोपऱ्यामध्ये बसून, तुमच्याबद्दलच काहीतरी वाईट बोललं जातंय किंवा जेवणाचं काही वेळ नाही, झोप काय वेळ झाली तेच माहिती नाही. तुम्हाला नॅचरल प्रकाश सुद्धा मिळत नाहीये. फक्त एवढं कळतंय की दिवस रात आहे का रात्र झालीये. काहीही तिकडे वारं सुद्धा नॅचरल नाही, तिकडे एकही झाड किंवा पौधा पण नॅचरल नाही, लोक नॅचरल नाही. त्या माहोलमध्ये राहणं कठीण आहे बाबा. बरं, इतके लाईक बोलतो ना आपण, जे तुझं आणि करणचं एक प्रेमळ नातं दाखवलं गेलं होतं, त्या नात्याबद्दल काय सांगशील? कारण ते खूप असं बोलतो ना प्रेमळ होतं. इव्हन त्याने जेव्हा एक्झिट घेतली आम्ही सुद्धा बघितलं की तुला खूप असं ते इंटरनेट असं वाईट वाटलं होतं, खूप रडली सुद्धा होतीस. तर त्या नात्याबद्दल काय सांगशील? मी फक्त करणला असं एक स्पेशल हे नाही देणार आहे त्या नात्यासाठी, कारण ते सगळी लोक जी माझ्या बाल्कनीमध्ये बसायची ना, ते सगळी खूप स्पेशल आणि इम्पॉर्टंट होती त्या गेम शो मध्ये माझ्यासाठी. कारण त्यांनी मला एक कम्फर्ट झोन क्रिएट करून दिला होता. मी स्वतः जशी आहे तशी राहण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी एक इमोशनल सपोर्ट होता. तर आणि त्या दिवशी तिघांनाही काढलं होतं आणि त्यातनं कोणीतरी दोन जाणार आणि एक येणार, सचिन दादा, करण आणि आयुष, हे तिघे. आणि तिघे माझी लोक. तर माझं तर तिकडनंच ब्रेकडाऊन सुरू झालं होतं की काय माहिती आता कोण दोन जाणार आहे. आणि त्यातूनही करण, आयुष आणि मी जास्त बसायचो एकमेकांबरोबर, जास्त टाइमपास करायचो, गेम्स खेळायचो. तर त्या दोघांचं एकत्र जाणं ना, ते डबल शॉक होतं माझ्यासाठी. आणि मस्ती इतकी करायचो आम्ही, इतके गेम्स खेळायचो, ते सगळं मिस होणार हे विचार करून मला खूप वाईट वाटत. आणि तो पहिल्यांदा आमच्या ग्रुपपैकी कोणीतरी एलिमिनेट झालं होतं, तो पहिला शॉक होता, म्हणून तो जोराचा लागला. असं झालं. करण आणि आयुष येस, ते एकत्र म्हणजे तुला तर शॉकच बसला. तर तुला काय वाटतं, आज तू घराच्या बाहेर आहेस आणि तू एवढे दिवस होतीस घरात, सो आज जर तू नसतीस घराच्या बाहेर, कारण जेव्हा दाखवलं गेलं तेव्हा तुमच्या तिघींची नावं होती, तुला काय वाटतं की आज जर तू नसतीस ना तर तुझ्या जागी कोण असतं घराच्या बाहेर? मला असं वाटत होतं या आठवड्यात गेम प्रमाणे दीपालीताई, प्रभू किंवा रेवापैकी कोणीतरी जाणार, कारण त्यांचा गेम माझ्या पर्स्पेक्टिव्हनी वीक चाललाय. आणि रेवा नवीन आली आहे, तर त्या कम्पॅरिझन मध्ये की मला लोकांनी एवढे दिवस बघितले, माझा गेम बघितले, माझी जर्नी बघितली, आणि रेवाला थोडा वेळ मिळाला नाही एस्टॅब्लिश करायला, म्हणून ती आणि दीपालीताई आणि प्रभूचं मला काहीच गेम दिसत नव्हतं, म्हणून ते लोक येतील. पण प्रभू यावेळी नॉमिनेटेड नव्हता, त्या लेटरमुळे तो वाचला, म्हणून मला असं वाटलं होतं की मे बी दीपालीताई निघू शकते. बरं, प्रभूचा गेम तुला कसा वाटतो? कारण थोडासा असं बोलतात ना, प्रभूच्या गेम बद्दल मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. मला वाटतं की त्याचा गेम काही नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट, ऍज कम्पेअर्ड टू अदर्स. आणि त्याला सिम्पथी वोट्स खूप मिळाले आहेत, मला असं वाटतं. बाकी लोकांनी खूप मेहनत केली आहे, प्रयत्न केले. प्रभूनी पण आपणावरीने डेफिनेटली प्रयत्न केले आहेत. आणि पण काय होऊन जातं, कोणी काहीच न करणं आणि थोडंसं करण्यामध्ये तो एकदम नोटीस होतो की अरे याने टास्क मध्ये असं, पण बाकी लोक खूप सेंटर ऑफ अट्रॅक्शन होऊन जातं. करेक्ट. कारण तुम्ही काहीच करत नाही, थोडंसं गेलं तसं वाटतं त्याची प्रशंसा जास्त होऊन जाते, वर्सेस जे खूप कंटिन्युअसली करतायत, हा त्यांच्याशी तर एक्सपेक्टेडच आहे असं होऊन जातं. तर सिंपथी माझी पण आहे प्रभू बरोबर. आणि मी त्याला स्वतः सांगून आले की या घराच्या बाहेर तुला जेव्हाही काहीही कोणत्याही गोष्टीची गरज पडेल, मी राहणार तुझ्या बरोबर, मदत करणार तुला. पण गेम मध्ये तर मला गेम प्रमाणे सांगावं लागेल, आणि ते तू नाही खेळतेस, काय करायचं. आणि इव्हन जेव्हा तुला सगळ्यात फर्स्ट कॅप्टन्सीचं जे होतं, बोलतात ना बॅच एक, ते तुला मिळालं होतं, तेव्हा मी सुद्धा इव्हन बघितलं की तन्वी कोलते
इव्हन ती सतत आहे ना अशी भांडताना दिसते. रादर दॅन जेव्हा तुला बॅच सुद्धा मिळालं होतं तेव्हा त्याचे एक गॉसिपिंग पण झालं होतं, तन्वी असू दे, रुचिता असू दे, किंवा काही म्हणजे होते ते लोक. सो ते तुला कसं वाटतं? कारण ते लोक बोलायचे की नाही कॅप्टन आहे म्हणजे आरडाओरड, इव्हन कॅप्टन सुद्धा भांडताना, कारण सगळ्यात पहिली घरातली कॅप्टन तू होतीस. रादर दॅन भाऊंने पण तुझं कौतुक केलं होतं त्याच्यावरून की तू ते पद व्यवस्थित निभावलंयस. बरोबर. सो ते काय सांगशील की त्यांनी तसं करा, कारण तू पण एक सिनियर आहेस. बरोबर. हा, नाहीच केलं पाहिजे ऑब्व्हियसली. येस. आणि ना खूप लोकांनी खूप क्लेम केली कॅप्टन्सी बद्दल की आम्ही कॅप्टन झाल्यावर असं करू तसं करू. आणि जेव्हा स्वतः कॅप्टन बनले तेव्हा त्यांना कळलं की ते किती कठीण आहे, किंवा त्यांचा गेम एकदम ड्रॉप झाला. सगळ्यांनाच तन्वीच्या बद्दल तू बोलली, तन्वीनी खूप क्लेम केले होते की मी असं करणार तसं करणार, पण ते निभावू शकली नाही, किंवा त्याची काही चुका पण झाल्या. त्याचा गेम ड्रॉप झाला त्या वीकमध्ये. अनुश्रीने खूप क्लेम्स केले होते, तीही काही करू शकली नाही. तर माझं असं म्हणणं आहे की आधी करा आणि मग बोला. आणि पहिला कॅप्टन तर खूप जिम्मेदारीचं काम होतं, कारण त्या घरात कोणालाच माहित नव्हतं की कॅप्टन्सी कशी निभवायची. आणि मी रूल्स सेट केले, मी एक प्रीसेट सेट केलं त्या घराचं की असं झालं पाहिजे आणि तसं झालं पाहिजे. तर मला असं वाटतं माझा खूप इम्पॉर्टंट रोल राहिला त्या कॅप्टन्सीमध्ये, बिंग अ फर्स्ट कॅप्टन. येस. आणि माझं नेहमीच हे राहिलंय की ज्या गोष्टी साधारणपणे बोलून सॉल्व्ह होऊ शकतात त्याच्यासाठी का ओरडायचं, का तमाशा करायचा. कारण हे ना एक डिसिजन घेऊन जे लोक फॉर्मॅटचं डिसिजन घेऊन आलेत की इकडे आरडाओरड केलंच पाहिजे, इकडे शिव्या दिल्याच पाहिजे, ह्यांना माझा प्रश्न आहे की डिसाईड कोणी केलंय? बरोबर. तुम्ही आपल्या घरात असं वावरता का? तुम्ही आपल्या लोकांशी असं बोलता का? तुम्ही असं जाऊनच बोला, नाही काय काय झालं ग, तू असं जनरल आपण विचारतो, राईट, तू असं का बोललीस, माहितीये का तू इकडे चुकलीये, राईट. मग असंच अप्रोच तुम्ही या घरात का नाही ठेवू शकत? हे माझं नेहमी प्रश्न आहे. आणि असं अप्रोच ठेवणारे लोक वीक का म्हणताय? मला असं वाटतं की अशा क्यॉसमध्ये, अशा शिवी आणि अशा ओरडाओरडामध्ये पण तुम्ही आपलं डिसेन्सी ठेवू शकताय किंवा शांतपणे बोल, त्यात स्ट्रेंथ लागते. त्या गोष्टी करायला स्ट्रेंथ लागत नाही, ते तर कोणी उचलून बोलू शकतं. तर हे चुकीचं पर्स्पेक्टिव्ह लोकांनी बघितलं असं मला वाटतं. ओके. आणि इव्हन एक टास्क दिला होता तुम्हाला, आता हल्लीच ते झालं असं की एक टास्क दिला होता तुम्हाला, त्याच्यात बजर वाजवायचं होतं, बरोबर? त्यात सागरदा आणि तू समोर होतेस, बरोबर? ते सागरदाने तुला सांगितलं होतं की बजर वाजव, राईट, इफ आय एम नॉट रॉंग. सागरदाने तुला सांगितलं होतं आणि त्यात राखी तुला सेफ करत होती, हे सुद्धा दिसत होतं. सो तुला काय वाटतं? कारण एक बघ, तू बोललीस जसं की तुझं आणि सागर कारंड्यांचं एक नातं होतं की तुम्ही असं होतात, पण जेव्हा बजर आणि तुझं हे झालं होतं, राईट? सो तुला काय वाटतं, हा त्यांचा गेम प्लॅन असावा का सागरदाचा? नाही, असं काही नव्हतं. आणि तेच की तुम्हाला फक्त एका तासामध्ये दाखवलं जातं ना शो, आणि तितके लांबे लांबे कॉन्व्हर्सेशन नाही दाखवली जात, किंवा खूप गोष्टी जे मिस होतात, जे मला बाहेर येऊन कळले. आणि मग मी फीडबॅक जेव्हा घेतले की अरे हे दाखवलं होतं का, हे दाखवलं होतं का, आधी या गोष्टीवर येते, मग ते सांगते की आमचं खूप मोठं कॉन्व्हर्सेशन झालं आणि खूप इमोशनल कॉन्व्हर्सेशन झालं. त्यात सागरदादाने मला हे पण म्हटलं होतं की ऐक ना, तू मागच्या आठवड्यात आणि त्याच्या मागच्या आठवड्यात सेफ होऊन आलीये, तू डेंजर झोन मध्ये सुद्धा गेली नाहीये, पण मी गेला होता, मी करू का? आधी त्याचं ते आलं. त्याच्यानंतर मी म्हंटल दादा, मला फक्त आणि फक्त सध्या जे लालच असं म्हणतो ना ते आईच्या पत्राचे. कारण त्या घरात ना, बाहेरनं जेव्हा मी शो बघायचे तेव्हा मला वाटायचं की यार काय एवढे लोक रडतात, पण तिकडे राहून कळलं की ती एक छोटीशी गोष्ट सुद्धा एवढी इम्पॉर्टन्स ठेवते ना, कारण तुम्हाला माहितच नाही ना बाहेर काय एक्झॅक्टली काय चालू आहे, कसं बघितलं जातंय. तर ते आईचं पत्र ते खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट झालं, इमोशनली टच झालं. करेक्ट. पण त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा बिग बॉसने सागरदादाला सांगितलं की तुमच्या मुलीचं पत्र आलंय, तर ते बापाचं आणि मुलीचं रिलेशन बघून, कारण माझे बाबा आणि माझं पण रिलेशन खूप स्ट्रॉंग आहे, तो त्याच्या नीजवर जो गेला, तर आणि आता या घरात 2 महिन्यापासून माझंही सागरदाशी बॉन्ड झाले, तर दादाला त्याच्या मुलीचं पत्र वाचू द्यायचंय यार, पण मलाही माझ्या आईचं पत्र वाचायचंय. तर इमोशनल पर्सन असल्यामुळे ना मला ते डिलेमा झाला की मी स्वतःसाठी चूज करू का दादासाठी, जो कधीच व्यक्त झाला नाहीये आणि जो नेहमी असा एक कॅरेक्टर राहिलाय की मी मागे राहतो, तू कर, किंवा तो फोन टास्क मध्ये पण असाच व्यक्त झाला होता की मीच नेहमी मोठं बनायचं का. तर ते सगळं कॅल्क्युलेशन मध्ये ना मला एक दडपण आलं होतं की मी खरंच माझ्यासाठी करू का त्याच्यासाठी, आणि ते शेवटपर्यंत होतं. आणि ते तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही खरंच कोणासाठी फील करता, नाही तर प्रॅक्टिकली तुम्ही लगेच हे घेऊ शकता. आणि सगळंच काही गेम नसतं यार, इमोशन्स माझ्यासाठी गेमच्या वर आहेत, आणि त्या इमोशनमुळे मी थोडीशी मागे पडले. येस. आणि तुला सगळ्यात जास्त गेम कोणाचा आवडायचा? इव्हन बघ, असे काटा गँग पण होते, काटा गँग आणि एक टोळी होती, सो त्या अपोजिट टीम बद्दल तू काय सांगशील? मला तर माझ्या लोकांचाच गेम जे आउट झाले, पण कारण ते ऑनेस्ट लोक होते म्हणून मला ते आवडायचं.
टू बी व्हेरी ऑनेस्ट. Yes. जी उरलेली लोक होती त्यापैकी गेम म्हणेन, म्हणजे जे मी शिकले की बिग बॉसच्या गेम मध्ये आय थिंक मॅनिप्युलेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, किंवा पाठीमागे जाऊन काहीतरी वेगळं बोलणं, अशा रूपाने तुम्ही गेम बघत असाल तर विशाल डेफिनेटली स्ट्रॉंग प्लेअर बनून निघाला नेहमीच. किंवा गेम साठी मॅनिप्युलेशन आणि तेच त्याप्रमाणे अनुश्रीने पण खूप ट्विस्ट आणलेत गेम मध्ये, म्हणजे ती काय करेल हे कोणालाच माहित नाहीये. त्याप्रमाणे अनुश्रीचं पण गेम सारखं दिसलं आहे. राईट. पण पर्सनल लेवलवर मला असं वाटतं की तिने विश्वासच कमवला नाही लोकांचा. अनुश्रीने. हा, म्हणजे या क्षणी कोणीही तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. जे मी खूप आधी बोलले होते ते आता सगळे बोलतायत. राईट. तर दोन खूप वेगळी गोष्टी बिग बॉस मध्ये ना. एका बाजूला खाई आहे, एका बाजूला कुआ आहे. हे केलं तरी चूक, हे केलं तरी चूक, दोन्ही बाजूने कुठे ना कुठे पडणारच आहे. हो. खरंच खूप छान वाटलं आज तुझ्यासोबत गप्पा मारून. आणि मी जेवढं मला माहितीये प्राजक्ता शुक्रे किंवा प्राजक्ता खूप गोड गाते. सो एखादं गाणं होऊन जाऊ दे. स्पेशली मी बोलेन तुला की आई बापाची लाडाची हे खूप तुझं गाजलेलं गाणं, तर एखादं छोटस कडवं होऊन जाऊ दे आमच्या प्रेक्षकांसाठी प्लीज. आय बापाची लाडाची लेक मी लारी, चोली पिवली गो, नेसले अंजिरी साडी, माझ्या केसान गो, मालीला फुलेला चाफा, वास परमानता, वाऱ्यान ते झेपा, नथ नाकान साजीरवाणी, गला भरून सोन्याचे मणी, नथ नाकान साजीरवाणी, गला भरून सोन्याचे मणी, खोली वाऱ्याची मी गराणी, रात पुनवेला नाचून करते मौजा, रात पुनवेला नाचून करते मौजा, वल्लभ रे नखवा हो वल्लभ रे रामा. किती गोड, खरंच खूप गोड आहे. अरे खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा. बरं, ह्याच्यानंतर आम्हाला तू कोणत्या प्रोजेक्ट मध्ये पाहायला मिळणार आहेस? मला माहित नाहीये, पण मला नक्कीच खूप आणखीन काम करायला आवडतील. मला खूप सारे गाणं गायची, गाणी रिलीज करायची, आणि सगळ्या प्रेक्षकांना मी हेच सांगेन की मी मराठी गाणी सुद्धा लवकरात लवकर खूप सारे रिलीज करणार आहे आपल्या चॅनलच्या थ्रू, आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या थ्रू, नम्यो स्टुडिओज. आणि मला दुसऱ्या कार्यक्रमात सुद्धा यायला आवडेल, म्हणजे एखादं काही रियालिटी शो तर नाही म्हणणार, पण काही वेगळं ज्याच्याने माझ्या पर्सनॅलिटीमध्ये काय एनहान्समेंट येत असेल, ऍड होत असेल, तर काही ऑफर तर ऑफकोर्स मी करणार. आणि मराठी गाणी मला खूप गायची आहेत, टायटल सॉंग्स गायची आहेत, फिल्म्स मध्ये गायचं आहे, तर आता पूर्ण प्रयत्न करणार त्याच्यासाठी. अँड ऑल द बेस्ट तुला त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. भेटत जाऊ आपण पुन्हा. येस, थँक्यू सो मच.